तर कापूस पिकाला लागवडी वेळेस जर आपण नियोजन केलं तर 100% सांगतो तुम्हाला 70 ते 80% तुमचा कीटकनाशकाचा खर्च कमी करण्याची ताकद आपल्या सापळा पिकामध्ये. कापसामध्ये 3 वाण आहेत, जास्त कालावधी, मध्यम कालावधी आणि लवकर येणारा कापूस आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, कापूस उत्पादन घेत असताना आपल्याला काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, आज जमिनीप्रमाणे आपल्याला बियाणांची निवड करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्याला आज जर बघितलं तर उत्पादन खर्च हा वाढत चाललेला आहे आणि उत्पादन ही घट होत चाललेली आहे. तर हो शेतकरी मित्रांनो, कमी खर्चात उत्पादन वाढ कशी करायची या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहे. शेतकरी मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा सुरू तर ज्या ठिकाणी पाण्याची सोय आहे आणि काळीची जमीन आहे या ठिकाणी आपल्याला कापूस लागवड करण्याची योग्य वेळ जी आहे ते 25 मेच्या जवळपास आपण लागण करू शकतो. आणि या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, आपल्याला जास्त कालावधीचं कापूस पिकाचं वाण निवड करणं गरजेचं आहे. आणि लागण करण्याची या ठिकाणची पद्धत जी आहे शेतकरी मित्रांनो, 4 बाय 2 साऱ्यातलं अंतर आपण 4 फूट ठेवू शकतो. 4 बाय 1, 4 बाय 1.5 किंवा 5 बाय 1 अशा पद्धतीनं लागण करू शकतो. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, ज्या ठिकाणी मध्यम आणि काळीची जमीन आहे या ठिकाणी लागण करण्याची जी वेळ आहे तर त्या ठिकाणी आपण 15 जून ते 25 जून पर्यंत आपण लागण करू शकतो. आणि पाऊस बऱ्यापैकी झाल्यानंतरच या ठिकाणी लागण करा, कारण पाण्याची जर परिपूर्णता नसेल तर लवकर लागण करण्यात घाई करू नये. मार्केटमध्ये जी वाण भेटते, ज्या बोंडाची साईज मोठी आहे आणि त्याचबरोबर मध्यम कालावधीतलं आपल्याला या ठिकाणी बीज निवडणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी लागण करत असताना 2 साऱ्यातलं अंतर 4 बाय 1 करू शकतो. 4 बाय लय झालं 1.25, याप्रमाणे आपण लागण केल्यानंतर आपल्याला ॲव्हरेजमध्ये निश्चित स्वरूपात फायदा होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो, ज्या जमिनीची म्हणजे पूर्णपणे कोरडवाहू आहे, पावसावर आधारित आपला कापूस उत्पादन आहे, या ठिकाणी जर आपण कापूस उत्पादन घेत असाल तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी पूर्ण पाऊस झाल्याशिवाय आणि हवामानाचा अंदाज घेतल्याशिवाय कापूस लागवड करू नका. कारण जर मध्यंतरी पावसानं गॅप दिला तर आपलं नुकसान होण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळं पूर्ण पाऊस झाल्यानंतर या ठिकाणी आपण लागण करू शकताय. योग्य पद्धतीचं बीज आहे, ही बीज निवड करा. बोंडाची साईज ही मोठं असणं गरजेचं आहे आणि कमी कालावधीचं आपल्याला कापूस लागवडीचं वाण निवड करणं गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी लागण करण्याची वेळ पाऊस पडल्यानंतरच लागण करावी आणि कमी कालावधीतलं वाण निवड करावी. त्याचबरोबर या ठिकाणी लागण करण्याची पद्धत, कारण कापसाची हाईट कमी असते कमी कालावधीतलं वाणाची, त्यामुळं त्या ठिकाणी 3 फूट 2 साऱ्यातलं अंतर, अर्धा फूट ते 1 फूट आपण 2 कापसामधलं अंतर ठेवू शकतो. आणि सर्व कापूस लागवड करताना सगळ्यात महत्त्वाची बीज प्रक्रिया हे करणं खूप गरजेचं आहे. कारण आपल्या सुरुवातीचा उगवण क्षमता असन, त्याचबरोबर सुरुवातीचे मर असन किंवा सुरुवातीचे काही कीटकनाशक असन, ह्या गोष्टीला आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी किंवा आपलं नुकसान टाळण्यासाठी सुरुवातीला 100% बीज प्रक्रिया करा. तर बियांना आपण बीज प्रक्रिया ही लागवडीच्या आधी 3 तास आधी करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, कापूस लागवड करण्याची योग्य दिशा कोणती? शेतकरी मित्रांनो, कापूस ही या पिकाला मुख्य म्हणजे सूर्यप्रकाश प्रॉपर भेटणं गरजेचं आहे आणि सर्व झाडांना एकसारखा भेटणं गरजेचं आहे. जर आपण आता काही ठिकाणी पूर्व पश्चिम लागण केली जाते, जर बघितलं तर पूर्वेच्या झाडाला ऊन पडल्यानंतर पहिल्या झाडाची सावली दुसऱ्यावर पडते, दुसऱ्याची तिसऱ्या, यामुळे आपल्या सूर्यप्रकाश झाडांना प्रॉपर भेटत नाही. तर शेतकरी मित्रांनो, कापूस लागवड करत असताना उत्तर दक्षिण जर तुम्ही लागण केली तर सर्व झाडांवर प्रॉपर आपल्या कापसाला सूर्यप्रकाश भेटतो. यामुळे आपल्याला निश्चित स्वरूपात उत्पादनात फायदा होणार आहे. जर बघितलं तर आपल्याला पातेगळ असन ह्याचं प्रमाण कमी होणार आहे, वाढ प्रॉपर होणार आहे, फुटवा चांगला होणार आहे. त्याचबरोबर आपल्याला लागवड पद्धत जरी चेंज केली तरी आपल्या उत्पादनात 100% आपल्याला वाढ भेटणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आज जी शेतकरी परेशान आहे, कारण कीटकनाशकाचा वाढत चाललेला जो खर्च आहे आणि उत्पादन जी घट होत चाललंय, यामुळे शेतकरी परेशान आहे. पण शेतकरी मित्रांनो, कोणत्याही पिकाला निसर्गानं किंवा आपल्याला माहिती पाहिजे की सापळा पीक एक मुख्य काम करतं. तर कापूस पिकाला लागवडी वेळेस जर आपण नियोजन केलं तर 100% सांगतो तुम्हाला 70 ते 80% तुमचा कीटकनाशकाचा खर्च कमी करण्याची ताकद आपल्या सापळा पिकामध्ये. तर काय करायचंय, तर एका सरीमध्ये 10 ते 15 आपल्याला चवळीचे बिये टोबायचे सरी बरोबर, आणि त्याच्यामध्ये 4 ते 5 आपल्याला मकाचे बिये टोबायचे. आता सुरुवातीला जी मवा येणार आहे हा चवळीवर अटॅक करणार आहे, आपल्या कापूस पिकावर मवा जाणार नाही. यामुळे आपल्याला मव्यापासून संरक्षण होणार आहे. आणि जास्त मवा पडल्यानंतर चवळी उपटून आपल्याला जनावराला टाकायचे, ही आपल्याला पहिलं करायचे. दुसरी गोष्ट, लागण करत असतानाच आपल्याला काय करायचंय, कापसाच्या बांधाच्या साईडनं आपल्याला 2 साऱ्या पेरणी करायची. कोणती? तर पहिली पेरणी करायची आपल्याला मकाची, एकदम बांधाला खिटून आपल्याला मका पेरा. त्याचबरोबर त्याच्या साईडला दुसरी सरी पेरायची आपल्याला भगरची. आणि ह्याचं काही नुकसान नाही शेतकरी मित्रांनो. मका आपल्या जनावराला खायला होती
आणि भगर आपल्या घरी उपवासाला सुद्धा खायला होते. ही दोन जर तुम्ही कापसाच्या लागवडीच्या बांधाच्या कडनं म्हणजे धुऱ्याच्या कडनं जर पेरणी केली शेतकरी मित्रांनो, यामुळं आपल्याला मवा आसन, पांढरी माशी आसन, फुलकिडे आसन किंवा थ्रिप्स आसन याचे जे रोगांचे प्रादुर्भाव आहेत हे जवळपास 70 ते 80% 100% कमी होणार आहे. आणि आपला उत्पादन खर्च कमी होऊन आपल्या उत्पादनात वाढ होणार आहे. कारण आपल्या पिकावर रोगच जर अटॅक नाही केला तर पीक ही निरोगी आणि ताकदीनं आपल्याला उत्पादन देणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, याचबरोबर आपलं कृषी नॅनो तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आज महाराष्ट्रातल्या भरपूर भागामध्ये नॅनो बूस्टर कॅप्सूल ही फवारणीसाठी आहे आणि नॅनो भूमिराज ही ड्रिचिंगसाठी आहे, म्हणजे आळवणीसाठी आहे. आपलं उत्पादन कसं वाढवायचं ही कापसाला एक वेळेस फक्त ड्रिचिंग करायची आहे आणि याच्या योग्य टायमिंगला कशा फवारण्या घ्यायच्यात आणि कमी खर्चात कसं उत्पादन वाढवायचं ह्या सर्व गोष्टीचं मार्गदर्शन कृषी नॅनोच्या टीमच्या माध्यमातून केलं जातं. तर आपल्या कापूस उत्पादक शेतकरी असाल तर ह्या खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करून निश्चित स्वरूपात तुमचं 10 एकर असेल तर सुरुवातीला 5 एकरला फक्त नॅनो टेक्नॉलॉजी वापरून बघा. शेतकरी मित्रांनो, तुमच्या ॲव्हरेजमध्ये कमीत कमी 15 ते 20% वाढ करून देण्याची ताकद या प्रोडक्टमध्ये. आणि शेतीविषयक माहितीसाठी कापूस उत्पादनात खत व्यवस्थापन कसं करायचे, ड्रिचिंग व्यवस्थापन कसं करायचे, त्याचबरोबर आपल्याला फवारणीची योग्य वेळ कोणती आणि कोणती फवारणी कोण्या वेळेस घ्यायची ह्या सर्व गोष्टीचं मार्गदर्शन पुढील व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या जवळच्या कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना शेअर करा. आणि परत एकदा सांगतोय, कीटकनाशकाचा कमी खर्च करण्यासाठी शेतकरी मित्रांनो निश्चित स्वरूपात तुम्ही सापळा पिकाचा वापर करून बघा. याचा 100% तुम्हाला फायदा होणार आहे आणि आपला उत्पादन खर्च कमी होईल, उत्पादनात 100% आपल्याला वाढ भेटणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो, परत एकदा सांगतोय, व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि आपलं नवीन शेतीविषयक माहितीसाठी आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय जवान, जय किसान.